मी आज आलेलो आहे सहारा वृद्धाश्रममध्ये आणि इथं मला आल्यानंतर बघितलं की प्रत्येकांना म्हणजे लेडीजना वेगळी रूम आहे, जेंट्सला वेगळी रूम आहे, स्वतंत्र व्यवस्था आहे, प्रत्येकाला स्वतंत्र कॉट आहे, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था वेगळी आहे. मित्रांनो, असं म्हणजे अनाथ आश्रम असल्यासारखं तर असं काही वाटतच नाही. हे जे वृद्धाश्रम आहे एकदम स्वच्छ, टॉपटिप आणि चांगल्या प्रकारचं मला दिसलेलं आहे. आणि इथं साधारणत स्त्रिया आणि पुरुष असे वेगळे म्हणजे 5 ते 6 रूम आहेत. चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे. आणि आता आपण आजींना विचारू की आजी नेमकं कुठून आलेत, किती दिवस झाले इथं आलेत, त्यांना आपण विचारूयात. या आजी ज्या आहेत त्या आपण आजीचं सर्वप्रथम नाव विचारत. आजी, तुमचं नाव काय? सुमन. सुमन. पूर्ण नाव? सुमन दत्ता हंडे. सुमन दत्ता हंडे. बरं. आजी, तुमचं गाव? गाव पंढरपूर. पंढरपूर का? बरं. मग पंढरपूरमध्ये बाबळगाव मध्ये राहत होते. बाबळगावला राहत होतं का? बरं. त्या मालकाने आणून इथं सोडलं मला. हां. तुम्हाला काय म्हणजे मुलं वगैरे काय? कोण नाही. कोणी नाही का? आई वडील नाही, कोण नाही. आता आई वडील तुमच्या वयात तर आई वडील राहणारच नाहीत एवढं. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की आजीचं एवढं वय झालंय म्हटल्यानंतर आजीचे आई वडील कसे राहणार आहेत, बरोबर? बरं. आजी, तुम्हाला कोण नातलग असे म्हणजे मालक म्हणा किंवा फॅमिली? मामाने सांभाळले होते. मामाने सांभाळलं होतं का? हो. आता ते मामा वारले, कोणाचं कोण आता कुठं कोण ओळखायचं. हां. म्हणजे ज्या तुम्ही ठिकाणी कामाला होता त्या मालकाने तुम्हाला आणून इथं सोडलं? सोडलं. बरं. आता तुम्हाला इथं किती दिवस झाला आणून सोडून? 5 वर्ष आता. 5 वर्ष. 5 वर्षात काय तुम्हाला इथं म्हणजे कसं वाटतंय? काय चांगलं वाटतं इथं बघा. सगळे सोयी इथं व्यवस्थित. हां. जेवण खावण, चहा पाणी, हां नाश्ता, हां सगळे व्यवस्थित. सगळं वेळेला होते? वेळची वेळ. बरं. तुम्हाला समजा काय आजार असला किंवा काय अडी अडचणी असल्या दवाखान्याच्या वगैरे सर सगळं पाहतात ते सर सगळं बघतात का? गोळ्या औषधं देतात, बीपी. हां. तुम्हाला म्हणजे बीपीचा वगैरे थोडासा त्रास आहे? आजी, बसा ना, बसा. बरं. आणि हे वेळेला तुम्हाला चहा नाश्ता वगैरे सगळं असतं. 10ला जेवण असतं, हां. 8ला चहा असतो, संध्याकाळी 5ला चहा असतो. बरं. संध्याकाळी 8ला जेवण, सकाळचं 10ला असतं जेवण. हां. दिवसभर करमत आहे का तुम्हाला इथं? करमत तर काय, आता बाय असते तर हां. काय दवाखान्यात गेल्यात. हां. तिकडे बघा पलीकडे पण एक आजी बसलेले आहेत. आजी, नवीन आलेली. कुठून आला? मी हां. मला 2 दिवस झाले जामगावात आले. 2 दिवस झालं का? जामगाव मधून आला? हो. बर. काय नाव काय तुमचं? नाव? माझं नाव हां. कौशल अनेबा पालखे. मालकाचं नाव अनेबा होतं. कौशल अनेबा पालखे. हां. बर. कस काय म्हणजे कस काय आला तुम्ही? काय आता केला हो का, रोजगार केला, पैसे आणून दिले मी, तरी तिला पटणं झालं. मग मला मारलं बघा तिनं. कोणतं म्हणलं तुम्ही बघा? माझं गाव? हां. माझं गाव नांदाचं गाव पिंपळगाव. पिंपळगाव. हां. मायार हां. तिरकीड बावी. बरं. तुम्हाला काय म्हणजे मुलं वगैरे काय? मला एक मुलगा आहे हां. आणि 2 मुली आहेत. त्या हां. ही इथं जामगावात एक दिली हां. आणि एक पुण्यात दिली. मुलगा काय करते? मुलगा आपला असं शेती करतोय आणि काय करतोय. सुना वगैरे? सुना नातवंड? आली की 10वी शाळा झाली लेकाची. हां. सून आली, लेकाला 2 पोरं आहेत ती. हां. त्यांचं चांगलं आहे की. मग तुम्ही मुलाकडे राहत नाव का? मी राहते मुलाकडं, पण ते सुनाला बी माझं पटत नाही. हां. कसं आहे म्हणजे आजकालच्या सुनांचं जरा अवघडच आहे. अवघड आहे. त्यांचं कसं आहे की त्यांना वाटतं फक्त आपला नवरा असावा आणि बाकीचं काय आपले नसावं. 2 लेकरं असावे, असा छोटासा परिवार असावा असं आजकालच्या सुनांना वाटतंय. पहिल्याचा सगळा जमाना निघून गेलेला आहे. निघून गेलेला आहे. त्यांना सासू सासरे असतील किंवा मोठं कुटुंब असेल तर त्या मोठ्या कुटुंबात राहायला आजकाल नको वाटतंय.
पण त्यांनी पण एक विचार करायला पाहिजे की त्यांना पण एक आई वडील आहेत, भाऊ आहे किंवा बहिणी आहेत, आहेत. असा त्यांनी पण विचार करायला पाहिजे की बाबा जसं जसं काय आपले आई वडील आहेत तसेच आपण आपल्या सासू सासऱ्याला पण बघायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? सासू-सासऱ्याचं काय करायचं? नाही, एक सांगण्याचा उद्देश असा आहे की आता जसे तुम्हाला सांभाळत नाही म्हणजे सासूला सांभाळत नाही म्हणजे सासऱ्याला बी नाहीच, अशा पद्धतीने आहे. हा. बर. आणि मुली? 2 आहेत त्या. दोन्ही मुली आहेत का? त्यांची लग्न वगैरे झालेत का? आता ते हिला जामगावलीला 2 पोरं आहेत, ती एक पोरगी आहे. हा. ती म्हणते माझं वाटोळं केलंय. होय. कशानं वाटोळं? हा, अशी कोणती आई आहे की लेकराचं वाटोळ करायला सांगा? सांगा. अशी कुठलीच तुम्हीच विचार करा. कुठलीच आई लेकराचं वाटोळ करत नाही. उलट आई लेकराच्या सुखासाठी स्वतःच्या जीवाचं सगळं काम म्हणजे रान करते, स्वतःच्या जीवाला पोटभर खात खात नाही. नाही. सगळं जे काय असेल ते लेकरा बाळासाठीच ती करत असते. तर बघा मित्रांनो, आज ह्या आजींना एक मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत, होय. मुली आहेत, मुलींना लेकरं आहेत. तरी सुद्धा अशा अवस्थेमध्ये आज त्यांना आज वृद्धाश्रममध्ये राहायची वेळ येते. तर म्हणजे काय म्हणण्याचा उद्देश असा आहे की मित्रांनो, बघा हे आजचं जग काय चालू आहे, कुठल्या आपण शुद्धीमध्ये राहतो. चला अजून आपण बघूया आता इथं काय काय आहे ते. होय. तर या तुम्ही वृद्धाश्रममध्ये स्त्रिया आणि पुरुष आहेत, म्हणजे होय. आता किती पुरुष आहेत आणि किती स्त्रिया आहेत इथं? एक स्त्रिया 9 झालेत. हां 8. हां 9 बाय हां आणि पुरुष 4 आहेत. 4 आहेत का? बर. आता हे तुमचे शेजारचे कुठे गेले तसं? ती काय करते बाकी हां त्या बाया करते. हां. त्या दवाखान्यात गेले. तिथली एक आणि बाहेर बाकीचे आजार आहेत का दोघी जण? बर बर. आणि गावाला गेली त्या खाली. ते इकडचे का? त्या खालीवरती गावाला गेली. हम्म. 9 बाया झाले. हे बाबा, काय नाव काय तुमचं माधवराव पूर्ण? माधवराव तुळशीराम काळे. माधवराव तुळशीराम काळे काळे. गाव बारशी. बार्शी का? होय. इथं आपले बार्शी. बर. उपळाय रोड. किती वर्ष झाली इथे राहिला तुम्ही? 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष. आपल्याला काय मुलं वगैरे? 2 मुलं आहेत, 3 मुली आहेत. पण काय कामाचे आहे? हा. मुलाला दोष ठेवून लागणार ना. नाही 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 ते आपण त्याच्या घरी आहेत ते. हा मुलं खाणारे पिणारे हा हा. नाही, हाकालून दिले. बर. जातोय मुलीकडे कवा महिना 15 दिवसाला ते जायचं सगळ्याकडे जाऊन भेटून यायचं, बोलून यायचं. मुलाकडे असेल, हो. मुलीकडे असेल, नातवंडाला जायचं. मुलगा एक आहे ते त्यानं बोलतच नाही आपल्याला. होय. आणि एक मुलगा आहे ते पळून गेला. त्याला काय त्याचं लग्न वगैरे काय नव्हतं व्हायला. झालं नव्हतं का? बर. कुठे गेला काय त्याचं काय माहिती? पत्ताच नाही बघा कसं. असं आहे का? नाही बर. आता तुम्हाला कधी लेकरा म्हणजे नातवंडाची ह्याची त्याची आठवण झाली तर जात नसता का घरी? जातोय की मी तिकडे. नाही हा. मुलाची इकडे नाही का? नाही ना मोठ्या मुलीच्या इथं. हा तिथं 4 रोज 8 रोज राहायचं. तिथून मित्रमंडळीची भेटायची, स्टाफ ऑटोवाले हा हा. त्याला चहा पाणी करायचं, ते ना आपल्याला करते. बस. पूर्व मला त्यांना सोडायला म्हणजे कोणी सोडते. हा हा. पैसे घेत नाहीत, काही नाही. बरं, तुम्हाला या वृद्धाश्रम मध्ये कुणी आणून सोडलं? आमच्या मुलीने. मुलीनं आणून सोडलं का? हां, म्हणजे मीच माहिती काढली ही. हा 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 म्हणजे आमच्या इथं सर आहेत, हा त्याने म्हणजे आमच्या मित्राच आहे, तिथे जावं. इथं आप देण्यापेक्षा आहे हा चांगलं नाही, तिथे जावा. मग आमच्या इथं सर आहेत, त्यानं म्हणजे का पत्ता दिला. मग आलो मी. आमच्या मुलीनं आणून सोडली. बरं. इथं आल्यावर काय अडचण वगैरे काय? काय अडचण नाही बघा, फक्त अडचण एकच आहे, हा संडास आणि बाथरूम जरा. हा हा. होईल त्याचं काम. आता तेवढं तिकडं करणार आहेत म्हणते मालक. हा हा हा. तिकडं झाल्यावर मग काही हे घोरच नाही. बरं. वेळेला जेवण वगैरे? टायमाला 2 टाइम चहा मिळते, 2 टाइम जेवण मिळते. हम्म. आपल्याला भूक लागली तर एखाद्या भरला म्हणलं तर देते ते. हा हा हा. कोणाला, मलाच नाही समजायलाच. बरं. बरंच राहिलं सगळं इथं? चांगलं आहे बघा, काय त्रास नाही. हो का, फॅन आहे, टीव्ही आहे, काय नाही. टाइम बघायचं झाला तर कुणाला बघा तुम्ही.
घडे आहेत, समजा आहे, इथं आनंद आहे, बरं तर आहे ना? चांगलं आहे बघा. चालतंय, ओके. हं. बाबा काय चाललंय? काय करला? काय करायला म्हणजे बसला? जेवण वगैरे झालं का? सकाळी? मग आराम? बरं 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 तर आहे की. बाबा नाव? हां, दशरथ बळीराम यादव. गाव? बातमरा. बातमरा कुंकड आलं? उपळाच्या पलीकडे का? बरं बरं. किती दिवस झाला आलो? 5-6 दिवस झालं का? करमत का इथं? करमते का इथं? करमते ना? होय, तसं नाही म्हणजे एका ठिकाणी बसून करमते का म्हणलं? बरं बरं. इथे फिरताव ना? चालतं चालतं. काय मुलं वगैरे तुम्हाला? मुलं 4 आहेत आणि मुली नाहीत का? बरं. काय शेती वगैरे होती का? होय, किती? बरं बरं. कुणी आणून सोडलं तुम्हाला इथं? तुम्ही मनानं आलाव का? बरं. मग घरचे म्हणले नाही, हुडकेल नाहीत का घरचे तुम्हाला? होय. हां हां हां. मग मुलगा काय म्हणला? राहावं म्हणला का घराकडे चला म्हणला? तेच, पण मुलगा काय म्हणला? इथं राहावं म्हणला का घराकडे या म्हणला? ते झालं, पण मुलांना म्हणला नाही का तुम्हाला या म्हणून? हे तुम्हाला जसं योग्य वाटत तसं राहावं म्हणला का? बरं बरं बरं, चालतं, ओके. बरंच वाटतं की इथं तुम्हाला? काय अडचण तर येत नाही की? बरं बरं बरं, चालतं चालतं, ओके. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज मी आलेलो आहे सहारा वृद्धाश्रम, गौडगाव, तालुका बार्शी. यांची मूळची जागा आहे गौडगावपासून नागोबाचं मंदिर आहे. नागोबाच्या मंदिरात जवळपास यांची म्हणजे वृद्धाश्रमाची जागा आहे, परंतु तिथं बांधकाम नसल्यामुळं आज या वृद्धाश्रमामध्ये साधारणतः एक 8 ते 9 स्त्रिया आहेत, म्हणजे लेडीज आहेत, आणि 5-6 पुरुष आहेत. इथं एक छोटंसं मंगल कार्यालय आहे, त्या मंगल कार्यालयामध्ये हे राहतात. हे वृद्धाश्रम इथं चालवलं जाते. तर आता यांचं बांधकाम चालू होणार आहे, जे की ते नागोबाच्या मंदिराशेजारी इथं जागा आहे, तिथं यांचं बांधकाम होणार आहे. तर आपण ज्यांना सहारा नाही म्हणजे मुलं असूनसुद्धा ते सांभाळत नाहीत किंवा काहींना मुलं नाहीत, तर अशा लोकांचा सांभाळ करण्यासाठी हे सहारा वृद्धाश्रम आहे. तर आपण आपल्या सढळ हाताने फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काहीतरी मदत करायला हवी. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण या सहारा वृद्धाश्रमला भेट देऊन आपण यांना मदत करायची आहे. आणि जर आपल्या हातानं थोडीशी मदत झाली तर आज यांचं बांधकाम पूर्ण होईल. आणि जे आज जे भाड्याच्या जागेवर म्हणजे वृद्धाश्रम चालू आहे, ते कुठेतरी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जागेवर जातील आणि तिथं यांची व्यवस्थित व्यवस्था होईल. तर तुम्हाला यांचा संपूर्ण पत्ता, संपूर्ण डिटेल्स, इथला यांचा मोबाईल नंबर, जे बँक अकाउंट आहे, हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो. आपण यांना आपल्या सरळ हाताने मदत करावी. बघा मित्रांनो, हे आजोबा सेम माझ्या मामासारखे दिसतात. माझे मामाही सेम असेच यांच्यासारखे दिसायला होते.
यांच्यासारखा गेटअप होता, म्हणजे यांचा ड्रेसिंग असेल, वरी टोपी असेल, गळ्यात टावेल असेल, अंगात सदरा असेल, धोतर असेल, सेम माझे मामा पण असेच होते. काय चाललं का बाबा, बरं आहे का? बरं आहे का म्हणलं? बरं आहे. जेवण वगैरे झालं का? जेवली. आई म्हण की जेवण करायला तुम्ही सकाळपासून. जेवण केलं नाही म्हणजे अजून सकाळपासून? तिकडून आल्या जेवलं. कुठे गेलतो? उस्मानाबादला. का हो? होय. उस्मानला काय गेलतो? दवाखान्यात. दवाखान्यात? जरा बोला की जोरानं मोठ्यानं बोलायला. काही जावं काल गेलतो, सरकारी गाडी आली त्याच्यात बसून गेलतो होय. दवाखान्यात. आणि काल 4-5 वाजता 6 वाजल्या तिथे तर रात्री मोटर केंद्रावर पडलो. होय. यायला पैसा नको काय नको. पण वयस्कर माणसाला एसटी फुकट हे आहे की फुकट मध्ये? एकट्याला 2 बाया 6 फेरी केल्या तिथं. हा. होय. एक 3 मजलीवर टाकली, एक कुंकण नेली त्या गाडीवर ढकले की कळालं बी नाही मला. या म्हाताऱ्याला अर्ध बी नाही घेतलं, मग आपण तिकडे ऑपरेशन घेतलं, लोकांनी काय? पैसे दिले. डोळ्यासाठी गेलतो मी. हा, म्हणजे तुम्हाला डोळ्याचा त्रास आहे, डोळा थोडस दिसत. गौडगाव 2दा केलो. हा, तुम्हाला दिसत नसल्यामुळं ऑपरेशन करायचं विचार. त्याला केलतो ही आकृतीला केलतो ह्या डोळ्याचं. होय. होय. म्हणजे तुम्हाला आता आधार कार्ड नसल्यामुळे तुमचं ऑपरेशन केलं. आधार कार्ड पाहिजे झाल्यावर मग इष्टी तिकीट सुद्धा माझं कमी होते. होय. आधार कार्ड काढावं लागते. बाबा, हा. तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा की माझ्या कॅमेऱ्यामध्ये. हा. संपूर्ण नाव सांगा. नाव सांगा संपूर्ण तुमचं. प्रभू नामदेव लवाड. प्रभू नामदेव लव्हाळ. गाव? रवळगाव. रवळगाव. हा. बर. आणि तुमची फॅमिली? कोण नाही. गमावलं पाण्यात वाहत गेल्यावर गेले खिशातलं सगळं. बर बर. हे तुम्हाला बायको लेकर नाहीत का? बायको मेली, लेकर झाली नाही. होय. हा. बर. तुमची सासरवाडी कोणती आहे? सासरवाडी कासारी. कासारी. हा, मिर्झानपूरच्या पलीकडे. होय. बर. मुलं वगैरे नाहीत म्हणा की? तिथे कोण आहे मेवना मेला, सासरा मेला. हा मेवण्याची 3 पोरं आहे ते. हा हा आपल्या गाय कुठं काय शेत आहे 5 एकर. हा. त्या शेतात आहे ते एकानं ऐकलं, 2 जण आहे ते शेत करते ते आपले काट्याचे. बर बर. तुम्हाला मुलं वगैरे? हा, मुलं आहेत का नाही लेकर? त्यांना आहे ती एक एक 2. तुम्हाला मला कायच नाही, कस काय? झालंच नाही तर काय करावं. बर बर बर. मग इतकी वर्ष कुठे राहत होता तुम्ही? ते आम्ही हा? किल्लारी बागाला, सास- किल्लारी बागाला कारखाना चालू नवीन झाला तेव्हा तिथंच होतो. सास्तूर, माकणी, किलारा, खेड तिकडं का? हा, तिकडं. होय. बर. तिथं काय काम करत होतो? साखर व्हायला गेलो कारखान्यात. कारखान्यात कामाला होतो का? हा. बर बर. पहिले हाताची पोती कुठाची व्हायची, हा. बारकी यायची पहिले. आता कारखाने किती- पोती बरा आता किती 50-50 किलोची पोती आहे ती. पहिलीची 100-100 100-100 किलोची पोती होती. किलोचं पोत पाठीवर घेतलं, पायावरनं जाताना मग हे होत. आता तुम्ही भरपूर कष्ट केले की मग. तर मग काय 300 रुपये मिळायचे. हाजरी कमी होती त्यावेळेस. हा. अहो, पण त्यावेळेसचे 300 म्हणजे आतले की झाले. हाजरी इतकी नव्हती तेव्हा. नाही नाही, त्यावेळेस 300 होते, म्हणजे आजच्या हिशोबाने 3000 झाले ती. आता आता एवढं वर्ष भाऊ आपणाला गाडीवर मग 10 चालू झाली ते पुन्हा 10 बर. बंदच केलं. हे तुमची फॅमिली कुटुंब कसं काही झालं? कुटुंब हा. किल्लारीचा भूकंप झाल्यावर 18 मेली मागुटून. 1993 बघा, 1993 किल्लारीला भूकंप झाला. आणि तिला त्या- बागलकोट पसवर नेलं हा. दवाखान्यात. त्या भूकंपामध्ये कुटुंबाच्या कुटुंब बारशी, म्हणजे वैराग, कुटुंबाच्या कुटुंब त्या घरामध्ये गेलेले. केशरच्या दवाखान्याला पुण्याला कित्येक- नेली. तर कित्येक जणांचे त्यावेळेस घर उद्ध्वस्त झालेले आहे, राहिलं नाही, कुटुंब काय उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि कुणाचे मुलं असतील, कुणाची बायको असेल, कुणाची लेकरं असतील, कुणाचा भाऊ असेल, कुणाची भाऊजी असेल, सर्व कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि ह्याही काकाचे म्हणजे यांच्या मिसेस त्या भूकंपामध्ये एक्सपायर झालेले आहेत. आणि तेव्हापासून हे काका एकटेच आहेत, यांना कोणीही नाही. होत
पुतण्यानं सगळं जिंकलं. बर पैसे गावात गेल्या देतो, काही काढून दिलं नाही. हा चालतंय. हा. मग यांना कुणी नाही तर असे या वृद्धाश्रम म्हणजे असे कितीतरी असे लोक आहेत की ज्यांना मुलं सांभाळत नाहीत. बरं, ज्यांना मुलं आहेत ते सांभाळत नाही आणि ज्यांना मुलं नाहीत त्यांना पण अडचण आहे. तर असं म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे की आपण या वृद्धाश्रमाला एकदा तरी भेट द्यावी आणि आपल्या सढळ हाताने पूर्ण फुलाची पाकळी मदत करावी. बरं काका, किती वर्ष झालं तुम्ही इथं राहता? हा. किती वर्ष झालं इथं राहता तुम्ही? इथे आता चार पहिलं तिथे 3-4 वर्ष होतं. आता इथं थोडं राख्या पुणेला आलं इथे सुद्धा. 3-4 वर्ष काय म्हणजे नाही. साधारण एक 7-8 वर्ष झालं म्हणा की इथं राहता तुम्ही? हा. बर बर. तिकडे राहत होतो नाशिककडे. हा, बरं आहे का मग आता? होय. व्यवस्था आहे का इथं? आहे होता. बाई नाही पहिल्यापासूनच आता बाई बाई म्हणून राहिलेला काय वाईट कोणाला म्हणलेलं नाही. कसं आहे माहितीये का काका, गोड बोलल्यावर झाडावरचं पाखरू सुद्धा आपल्या जवळ येतंय. हा. बरोबर आहे की नाही? हा. तसं आपण सगळ्या संग गोडीनं राहिल्यानंतर आपल्याला काय अडचण येणार आहे? हा. चलतं, ओके. बरं तर आहे मग. हा. ओके, धन्यवाद. मी आज या आजी आजोबासोबत मी आज दिवस पूर्ण एन्जॉय केलेला आहे. आणि आज दिवसभरामध्ये आज असं वाटलं की आपण एका फॅमिलीमध्ये आलेलो आहोत. अशा पद्धतीनं मला एकदम जबरदस्त वाटलं, चांगलं वाटलं. आणि यांच्या पण जे काय भावना आहेत ते मी आज जाणून घेतलेल्या आहेत, म्हणजे ओळखून घेतलेल्या आहेत. तर म्हणण्याचा उद्देश आहे की आपल्या आजूबाजूमध्ये जे कोणी म्हणजे ज्यांना कोणी सांभाळत नाही, ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, अशांना वृद्धांना तुम्ही या आश्रमामध्ये आणून सोडायचं आहे. आणि इथं आणून सोडल्यानंतर आपण त्यांचं आधार कार्ड असेल किंवा कुठलाही ओळखीचा पुरावा असेल तो सोबत घेऊन यायचा आहे आणि आपण इथं आणून सोडायचं आहे. इथं कुठलाही शुल्क आकारला जात नाही. फ्री ऑफ चार्जमध्ये इथं यांची व्यवस्था केली जाते. आणि व्यवस्था करत असताना इथं प्रत्येकांना व्यवस्थित स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे. जेवण्याचं सगळं चांगल्या पद्धतीचं जेवण आहे. 2 टाईम जेवण दिलं जातं. यांची पूर्ण काळजी घेतली जाते. दवाखाना असेल, यांच्या गोळ्यांचा प्रश्न असेल, औषधाचा प्रश्न असेल, तो पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे देखभाल केली जाते. तर असे ज्यांना कुणाला अडीअडचणी आहेत अशांना आपण या वृद्धाश्रमामध्ये आणून सोडायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या छोट्याशा हातानं की बाबा आपण थोडंसं काही ना काही सहकार्य म्हणून आपण या आश्रमाला द्यायचं आहे. जे की आपल्या घरात वाढदिवस असेल किंवा कुणाचं श्राद्ध असेल किंवा कुठलाही वर्षभरात कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये आपण इतर वेस्ट खर्च करण्यापेक्षा अशा ठिकाणी आपण जर थोडंफार मदत केली तर आपले एक पुण्याचं काम होईल. तर मित्रांनो, सहकार्य करा. धन्यवाद.